नमस्कार, मी ऋतुजा कुलकर्णी. आपल्या आरबीएन न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत. जत मध्ये इच्छुकांची गर्दी, उमेदवारावरून पक्षांची होणार दमछाक. नव्या वर्षात निवडणुकांची मालिका सुरू होण्याची चिन्हे आहेत. प्रथम लोकसभा निवडणुका झाल्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात होईल. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या नेत्यांनी तयारी सुरू केली आहे. जत मतदारसंघात सर्वात जास्त इच्छुक दिसत आहेत. त्यात शिवसेना व राष्ट्रवादीत फूट पडून पक्ष वाढल्यामुळे चारही पक्षातील इच्छुकांनी शड्डू ठोकला आहे. त्यामुळे जत विधानसभा मतदारसंघात आतापासूनच गर्दी दिसू लागली आहे. जत मध्ये आता राष्ट्रवादी अजित पवार गट अलीकडे कार्यरत झाला आहे. त्यामुळे या गटाकडून इच्छुक उमेदवार अजून फायनल झाला नाही. राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्याकडून माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील, उमराणीचे अमोल डफळे, सुरेश शिंदे शिवसेना ठाकरे गटाकडून दिनकर पतंगे, शिवसेना शिंदे गटाकडून योगेश जानकर, भाजपाकडून माजी आमदार विलासराव जगताप, प्रकाश जमदाडे, तम्मनगौडा रवी पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, डॉक्टर रवींद्र अरळी हे प्रमुख नेते विधानसभेची तयारी करत आहेत. जत मधली जनता बाहेरच्या उमेदवारावर नाराज आहे. त्यामुळे जत तालुक्यातीलच उमेदवार व्हावा अशी आग्रही मागणी आहे. जत विधानसभा मतदारसंघाने आतापर्यंत सर्वसामान्यांना व दिग्गज नेत्यांना आमदार होण्याची संधी दिली आहे. येथील मतदार सर्वसामान्यांना आमदार करतो, परंतु आमदार झाल्यानंतर तो उमेदवार मतदारांना दिलेले प्रत्येक पक्षाकडून उमेदवाराची चाचपणी, विधानसभेची तयारी येथील अनेक नेते करत आहेत. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे प्रत्येक पक्षाकडून त्या मतदारसंघात चाचपणी सुरू केल्या आहेत की त्या ठिकाणी कोणता उमेदवार फायद्याचा ठरेल. यामुळे येथील सर्वच नेते सर्वसामान्यांच्या संपर्कात दिसत आहेत. जत मतदारसंघात उमेदवार जास्त असल्यामुळे यावेळेस सर्वच नेत्यांना निवडून येण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागणार आहे. यावेळेस जो उमेदवार सर्वसामान्यांच्या कायम संपर्कात राहील त्याच उमेदवाराला जतकर पसंती देतील हे नक्की आहे. आरबीएन न्यूज मराठीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा. आरबीएन न्यूज मराठी.